पुण्यातील एफसी रोडवर काढण्यात आलं कॅन्डल मार्च मध्ये रवींद्र दंगेकर सुद्धा सहभागी झालेले आहेत. तर ते सुद्धा कॅन्डल मार्च काढून यामध्ये सहभागी झालेले आहेत. तुम्ही आता कॅन्डल मार्च मध्ये सुद्धा सहभागी झाला आहेत. सकाळी सीपी ऑफिस समोर आंदोलन तुम्ही केलं. अजूनही तुम्हाला असं वाटतं तपास बरोबर होतो? ह्याच्यामध्ये पुणे विद्येचं माहेरघर आहे. आज सर्व युवक हे एकत्र आलेत आणि आमच्या पुण्यामध्ये आलेला विद्यार्थी आज शिकून गेला पाहिजे. हा अंमली पदार्थ व्यसनी होऊन नाही गेला पाहिजे. पब पार्टीमध्ये बसला नाही पाहिजे. आमच्या ह्या पुण्याला एक वेगळा आगळं वेगळं पण आहे आणि इथं विद्येच्या मार्गात देशातले अनेक विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि ज्या पद्धतीने त्या अपघातामध्ये पोलीस तपास झाला, हा तपास योग्य दिशेने झाला असता तर दोन दोन एफ फाडायला लागल्या नसत्या. ह्याची दखल घेऊन गृहमंत्री आलेत. पण गृहमंत्री आल्यानंतर गृहमंत्र्यांनी पोलिसांना सावरायचं काम केलं, पण पुणेकरांना कुठला दिलासा दिला नाही. पुणेकरांना हा दिलासा द्यायला होता की पब संस्कृती बंद करू, तर पुणेकरांना त्याचा दिलासा वाटला असता. या सगळ्या प्रकरणामध्ये संशयाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये पुणेकर रस्त्यावर आहे. दुपारी एक ट्विट केलं होतं की पब साठी पोलीस हप्ते गोळा करतात. दोघांचं नाव सुद्धा त्यामध्ये टाकलं गेलं होतं. काय नक्की तुमचा आरोप आहे? काय याच्यामध्ये हे तर बारके मासे आहेत, पण याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी भागीदार आहेत. बेकायदेशीर पबला बी हे परवानगी देतात. हे छोटी लोक आहेत, पण मोठा हप्ता जाणाऱ्यांच्याकडेच हे सगळं लक्ष वेधण्याचं काम करतोय आम्ही. पण याच्यामध्ये अनेक मोठे मासे आमच्या गाळाला लागतील, तुमच्याही गाळाला. त्या पोलीस अधिकारी तपास गुन्हा फौजदारी दाखल करत नाही तोपर्यंत रोज आम्ही काहीतरी ट्विट करणार आणि त्यांचं जे चुकीच्या पद्धतीचं कामकाज चाललंय त्याचा समाजापुढे त्यांचे सगळे चुकीचे धंदे आम्ही उघड करणार. कॅमेरा पर्सन अनिकेत सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे.